आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 अतिक्रमण संदर्भात तहसील दंडाधिकारी कार्यालयात झाला विवाद। परभणी शहरातील जायकवाडी डावा मुख्य कालव्यावर नव्यानेच रावण नगर स्थापन करण्यात आली आहे। सदरील नगर हे कालव्यावर बेकायदेशीर अतिक्रमण आहे असे जायकवाडी विभागाचे म्हणणे आहे। त्या संदर्भात जायकवाडी पाटबंधारे विभागाने क्रमांक 2 च्या वतीने अतिक्रमण धारकांची बैठक आज 6 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंड अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली। सदरील बैठकीत जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण धारकांना जागा खाली करण्यासाठी 12 फेब्रुवारी पर्यंत वेळ दिला आहे। मात्र धारकांनी तो निर्णय आम्हास मान्य नाही म्हणत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। तसेच संबंधित अतिक्रमण हटवणे अशी मागणी केली आहे। तसेच जर अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही माध्यमांशी बोलताना नागरिकांनी दिला आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। येथील रहिवासी आहे। परभणी येथील रहिवासी असून आपल्या चॅनलच्या एरियामध्ये जाग्यामध्ये गोरगरीब जनतेने पत्राचं सेट ठोकून ज्यांना राहण्याला घर नाही त्यांना वास्तव करण्यासाठी काही नाही हातावर पोट भरून मोलमजूर करून या ठिकाणी परभणीमध्ये राहतात त्या ठिकाणी पत्राचं शेड मारून त्यांना प्रस्तुत त्यांना राहण्यासाठी ते तोडके मोडके पत्र त्या ठिकाणी उभे केलेले आहे। काही आपण आपल्याला आपल्या कार्यालयाकडून काही आम्हाला नोटीस आलेले आहे, परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की गोरगरीब जनता जी या कॅनलमध्ये राहते 2019 ते 20 पर्यंत ही कॅनल पूर्ण परिसरामध्ये झोपडपट्टी भरलेली आहे। परंतु आता जी आहे ती ज्यांना की जेणेकरून खाण्यास मुतल आहेत ते या ठिकाणी पत्राचे शेड करून राहिले नाही। तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा या गोरगरीब जनतेला सहकार्य एवढंच करावं की त्यांना राहण्यासाठी थोडी जागा दिली आमची एवढीच होईल। आपण दंड अधिकाऱ्यांना विचार करावा आणि काय ते आम्हाला खुलासा करावा एवढीच आमची विनंती आहे। नाव सर सुमित भालेराव। हे जेवढे गोरगरीब लोक आहेत सगळे टोटल पाहत सगळे किरायदार येतच आहेत तिथं, त्याच्यासाठी ते जे दिले म्हणजे ते हे नाही ते राहतात पहिले जे ह्याच्यात स्वतःच्या मालकीचे घर जे आहेत घरचे ते किरायला राहतात त्याला ते केले त्याने 4 पत्राचं तिथं राहण्याचे काय करा म्हणजे जे आहे ना ते देऊन टाका जमीन केलं जायकवाडी विभागाची देऊन टाका। आम्ही किराणा राहतो सर, आम्ही मोलमजुरी करतो, भांडे कोणी घासतंय, कोणी स्वयंपाकाला जात आहे, कोणी कुठं जाते आपल्या शेतामध्ये कामाला। तर आमच्या अशा बाया आहेत की ज्याला सहाराच नाही त्या गरीबाला असं त्यांनी आमच्या बायानं काय केले किरायदार आम्ही राहतो तिथं 3 दिवस खाली सर पैसे नव्हते आमच्याकडे, दुखू लागले लेकरांचे म्हणून पैसे नव्हते द्यायला किराय। तर त्या बायानं आमचे भांडे बाहेर टाकले म्हणून कुठं जाऊ तर आम्ही रडत होतो दोघी जणी। तर त्यांनी ह्यांनी म्हणले बाबा काय झालं? आम्ही म्हणलं सर आम्हाला कुठं राहायला जागाच नाही, आम्हाला काही नवरे नाही सर, काय नाही 2-2 लेकरं आहेत, आम्ही तिथं राहतो ते लेकरं घेऊन। तर त्यांनी काय केलं म्हणले किराया असला तर राहायचं नाही राहायचं। तर सर आम्हाला 4-4 पत्र टाकून आम्हाला थोडी जागा दिली 10-10 फूट आम्ही तिथं राहतो। आम्ही आमच्या मनाने धरली सर, तिथं यांनी दाखवली आम्ही धरली तिथं, दाखवायची नाही आम्ही आमच्या मनाने धरली तिथं हे होतं आम्ही काट्यात पट्यात तोडून ते राहिलो तिथं। तर आम्हाला सर जागा नाही, आम्हाला कुठं काम भेटत नाही, 2 दिवस दुखलं तर लोक आम्हाला कामाला देत नाही। तर तुम्ही याची आमच्यावर एवढंच करा की आम्हाला ज्या बायाला जरूरत आहे त्यांच्यासाठी आम्हाला घर द्या 4-4 पत्राचं का होईना पण राहायला आम्हाला जागा लोकांनी प्रथम आम्ही सर्व घरवासी आहेत साहेब आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे। आम्ही 25 ते 30 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी बाकीच्या घरी आम्ही किरायाने राहतो। तर महागाई वाढल्यामुळं साहेब आमच्या खाण्याचे वांदे झाले आणि महिना याच्या अगोदरच घरमालक म्हणते की किराया द्या आता रूम खाली करा।
म्हणून त्या ठिकाणी आम्हाला तिथं जरासा दिसला सारा थोडी जागा दिसली रिकामी आणि तुम्हाला आमच्यापासून काही त्रास होणार नाही, कारण आम्ही समोर 30 फुटाचा रोड आम्ही सोडलेला आहे, आमच्याकडून तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. आणि जर तुम्ही उठा जर म्हणत असताल तर आम्ही तुमचं ऐकवतो, साहेब आम्हाला कुठेही कोण्याही ठिकाणी आम्हाला जरासा निवारा द्या राहिला, एवढी आम्हाला सर्व आम्ही तुम्हाला हात जोडून सर्वांची विनंती आहे. एवढीच विनंती आहे सर आमची की आम्हाला राहायला नाही, किरायाला राहतो, रोज मजुरी करतो, लेकराची शाळा करावं का ते किराया द्यावा, एवढीच विनंती आहे आमची की आम्हाला जागा द्यावा, तुम्ही सहारा द्यावा. आणि आम्हाला जुने भांडे करून खावा लागते. त्याच्यामध्ये ओरिजिनल जे किरायदार आहेत त्यांच्या फोटो सगळं आधार कार्ड, त्याच्या घरच्याचे लेकराचे याचे सगळे कंप्लेंट दिले सर, त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या तुम्ही आणि आम्हाला काय न्याय द्यायचा तो द्या. ओरिजिनल किरायाने राहतात असे कंप्लेंट कागदपत्र आहेत, तुम्ही त्याची माहिती काढा आणि त्याच्यावर दिलेले आहे सर. तिथून एरियामध्ये राहतात, तिथून कोणी दिले किराया राहतात असे सबूत आम्ही तिथं त्याच्यामध्ये हे केलेले ते पहिले राहत होते ते देऊन टाकलेले सर. एवढं उत्तर तुम्हाला काय ज्याचा आपल्या परभणी शहराभोवतीचं जे चेनेज आहे तर ते जवळपास 187 पासून 208 पर्यंत आहे. आता अतिक्रमण केलेली जी जागा आहे ती चेनेज आहे 205 ते 207, तिथं आपली लँडविड्थ 100 मीटरची इतकी आहे. आणि जायकवाडीला जरी आपल्याला 30-40 फूट 50 फूट जे काही लागत असेल ते तितकं जरी असलं तर अतिरिक्त जागा ही आपण कालव्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेत असतो. आता तुम्ही जिथं अतिक्रमण केलेलं आहे ती 100 मीटरची जरी आपली तिथं लँडविड्थ असली आणि ऍक्च्युअल कॅनल जरी कमीचा असला तरी तिथं भविष्यामध्ये पाणी उलथण्याची किंवा जायकवाडीला काही दुरुस्ती करायची असेल तर तिथं मशिनरी थांबवण्यासाठी अशा भरपूर कारणासाठी आपण अतिरिक्त जमीन संपादित केली असते. त्यामुळं अशा ठिकाणी आम्ही अतिक्रमण केलेलं तुमच्याही जीवितासाठी धोका निर्माण होऊ शकतो किंवा आम्हाला सुद्धा ती जमीन आता 1976 साठी बांधलेला आहे कालवा पूर्ण आहे. सध्या स्थितीमध्ये तिथं डागडुजीचे काम आपण एकदम किरकोळ प्रमाणात करत असतो समजा, म्हणजे जिथं तुटफूट झाली त्या ठिकाणची. परंतु शासनाचे असे निर्देश आहेत की पूर्ण झिरो म्हणजे पैठणपासून 208 किलोमीटरपर्यंत पूर्ण शासन डागडुजी करायच्या सध्या ह्याच्यामध्ये आहे, तयारीमध्ये आहे. तर त्या केसमध्ये आपल्या तिथं मशिनरी उभा करण्यासाठी किंवा आपल्या नवीन काही कुठं शेड तयार करण्यासाठी काही प्लॅन्ट करण्यासाठी ती जागा आम्हाला गरजेचीच आहे. तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांना एक कळकळीची आमच्या मार्फत विनंती राहील जायकवाडी विभागामार्फत की तुम्ही तुमचं अतिक्रमण काढून घ्या, त्याशिवाय आम्हाला दुसरं गत्यंतर नाहीये. अतिक्रमण तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये सध्या तुम्ही जे नवीन केलेलं तिथूनच आपण सगळं हे बघा, तेवढंच नाही म्हणत मी, तेवढंच म्हणत नाही. हा जितकं जिथं अतिक्रमण झालं ते पूर्णच निघणार आहे. बाकी तुमचं जरी म्हणणं असं निघत असेल की आम्हालाच का बाकीच्यांना का नाही, तर बाकीच्यांना सुद्धा आपण नोटीस सामील केलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा अतिक्रमण निघणार आहे. तुम्ही असं बिलकुलही करू नका की आम्हालाच का त्यांना का नाही, असं अजिबात नाही. सगळ्यांचं अतिक्रमण निघणार आहे आणि तुमच्यावरच म्हणून नाही, सगळ्यांवर अतिक्रमण काढून घेण्याची वेळ येणारच आहे. तेवढे 2-3 महिने जर भेटले तेवढं आता तुम्ही 2-3 महिने म्हणतायत ना, दुसरं कोणीतरी येतं त्यांना बसू दिलं तुम्ही 2-3 महिन्यासाठी, आम्हाला 2 महिन्यासाठी, तिसरं कोणीतरी आम्हाला 15 दिवसासाठी, चौथं कोणीतरी आम्हाला आठवड्याभरासाठी, असं प्रत्येकाचंच आहे. सुरुवात तुम्ही आता लेटेस्ट मधले तुम्ही सुरुवात करा, तुम्ही स्वतःहून तुमचं अतिक्रमण काढून घ्या जेणेकरून तुमच्या मालमत्तेचं कुठलंच नुकसान होणार नाही. तुमची जागा कुंपण कसं आहे कुठलं आपल्या जेवढ बसलेत लोक बाकीच्यांचं मला माहित नाही, मी माझ्या 100 मीटरच्या जागेचं बोलतोय. त्यांनी कुठलं दाराचं कुंपण एवढं कसं मारून घेतलं होतं पूर्ण? कुठं ताराचं कुंपण नाही, आम्ही ताराचं कुंपण कुठंच मारलेलं आहे, त्याच्यामुळे अतिक्रमण होत आहे ना. आम्ही कुठं सर तिथं 15 वर्षापासून 4 तिथं कंपाऊंड तिथं आमचे भले जाऊ देत नव्हतं, ठीक आहे. तो त्यांच्या शेतीला लगतचा प्रश्न असं म्हणून त्यांनी केलेलं. आपण अतिक्रमण कोणाचं म्हणजे सध्या ते सोडलंय किंवा मागचं जे कालव्यालगत अतिक्रमण केलं ते सोडलं तर बाकी कोणीच असं स्ट्रक्चर वगैरे बांधलेलं नाही. आता सर भाऊ पेरलेला आहे बाजूलाच. आपल्याला ज्या वेळेस जागा लागणार आहे ना त्यावेळेस आपण आपली जागा पूर्ण हातातली घेणार आहे. पाणी मुक्त पाणी येणं, तुम्ही पाणी गव्हाला देतात तर ते मुक्त पाणी तुमच्या कालव्याला लागूनच म्हणजे 10 फुटी सोडील नाही तर तिथं पाणी मुक्त नसेल. पाणी किती जमीनच आहे ना सध्या तिथं त्यांनी काही बांधकाम वगैरे केलेलं आहे का, काही शेडबीड मारलेलं आहे का? नाही सर, ते आपण पूर्ण आपल्या ऍक्वायर करणार आहेत आपण ते
त्यामुळे ते जायकवाडीचं जे काही तुम्ही कालव्यावरचं अतिक्रमण केलेलं आहे ते काढून घ्यावी ही माझी नम्र विनंती तुम्हाला सगळ्यांना. परभणी शहराचंच काम होती जायकवाडीची जागा आहे, आम्हाला घरं नाहीत, आम्ही किरायानं राहतो. जायकवाडीची जागा तिथं खाली आहे आणि आम्ही तहसील ऑफिसला गेलो होतो, तहसीलदाराच्या ऑफिसला. तहसीलदार साहेब आमच्याकडून काहीच बोलले नाही. त्या माणसाकडून जे साहेब लोक आले होते त्याच्याकडूनच बोलले, आमच्याकडून काहीच बोलले नाही. ते आमची ही मागणी आहे की आम्ही जिथं बसलो तर आम्हाला घरं नाही, दार नाही, आम्हाला थोडीशी तिथं जागा द्यावं आणि आम्ही पण मोर्चा काढणार आहे. आणि मग तिथं जर डोजर आलं काही आलं तर आम्ही त्याच्या पुढे आमचा जीव देणार आहे. आम्ही जीव ठेवणार नाहीत. आम्हाला घरदार नाहीत, आम्हाला काहीच नाही. 10 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. काय व्हायचं तर होऊ द्या पुढे का. हा, तहसीलदार साहेब पुन्हा आमचे जिम्मेदार राहतील. आणि आम्ही आमचं प्रस्थान मांडलं होतं की सर असं गोरगरीब आम्ही तिथं बसलो बाबा, आता इतके दिवस महिला घर काम करतात आणि थोडे भांडे करून हे करतात, त्यांना किराया परवडत नाही, 3,000-4,000 हजार रुपये किराया भरू शकत नाहीत. महिना आल्या की घरमालक पसारा बाहेर फेकून देतात महिलांचं, तुम्ही कुठं बघा काय करा. अशा बेसारा महिला होत्या, त्या थोडी तिथं जागा होती 4-4 पत्राची, त्यांनी तिथं जागा घेतली आणि त्या गोरगरीब राहायला लागल्या तिथं. आम्ही असं प्रस्थान त्या जिल्हा अधिकारी साहेबाला मांडला आणि ते म्हणतात आम्ही 12 तारखेला तिथं बुलडोजर आणून हे करून असं करून तुमचं तुम्ही काढून घ्या. ठीक आहे, आम्ही मान्य, आम्ही आमचं तुम्ही उल्लंघन करत नाहीत, आम्ही काढून. पण तुम्ही काय करा, आतापर्यंत जेवढे जे बसलेले आहेत जे लोक अतिक्रमचे त्यांच्यापासून सुरुवात करा, आम्ही आमचं काढून घेऊ. बस एवढीच विनंती आहे शासनाला. एकीकडे मोदी सरकार म्हणते की प्रत्येक पुढे किती मोठी समस्या आहे, आता याचं निवारण आम्ही शासनाला बोलणार आहेत आणि आम्ही भांडणार आहे. बस, जय भीम.